आणि असे सगळे वेगवेगळे भाज्याचे प्रकार येत आहेत. आत्ताच्या घडीमध्ये जरी आपल्याला युद्ध लढायची नसली तरी सुद्धा आपला इतिहास जाणून घेण्यासाठी ही शस्त्रास्त्र अतिशय महत्वाचे ठरतात. या शस्त्रास्त्रांमध्ये आपण इकडे बघितलं भाले बच्चे वेगवेगळे लावलेले आहेत. हे भाले बच्चे कसे आहेत तर कुंच म्हणजे भाला, भाल्यामध्ये सुद्धा पडणी कुंच, गजकुंच, अश्वकुंच. इतिहास नवा कर्माच्या या किरणांनी तू रच ब्रह्मांड नवा. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व हे तू, वणव्याची आग तू, धगधगता ध्यास तू, लखलखता लावा हे तू. खूप शिकण्यासारखं आहे. आपली महाराजांची हिस्ट्री वाटते, खूप छान आहे. हे शिकलं पाहिजे. ही आपली कला आहे, संस्कृती आहे. आणि फिल्म बघितल्यानंतर बरीचशी माहिती जी आम्हाला माहित नव्हती. संघर्षाच्या गर्भात नाव तुझी, तुफानाला देणार मात तुही, दुर्दैवाचा अपमानाचा पुसवन वास आता. आणि ढाल या दोघांचं संमिश्र कॉम्बिनेशन असलेला हा दाटपट्टा, ज्याला इकडे आलं याच्यावरती कुठलाही वार मारला तरी हाताला लागत नाही, त्याचं प्रोटेक्शन करतं. आणि हे जे ब्लेड आहे ते तलवारी सारखं पुढे काम करतं. म्हणजे एकीकडे डिफेन्स आणि अटॅक दोन्ही गोष्टी या शस्त्रांमध्ये दडलेल्या आहेत. So on this auspicious occasion of Children's Day, we had organized an exhibition which was conducted by Tulja Bhavani Mardani Khel Group, and they did Astra Shastra Pradarshan along with MD Foundation. Today was a very important day for children, and we wanted them to learn something which is already part of our heritage. So we brought history to our school, where children got a chance to learn something. Also, they got a chance to see what kind of weapons or artilleries they used to use during those days. नमस्कार, माझं नाव हर्षद तातेड. मी प्रियदर्शनी स्कूलमध्ये आय वर्क ॲज अकॅडमिक हेड. आणि आज चिल्ड्रन्स डेच्या निमित्त साधून आम्ही शिवाजी महाराजांचे शस्त्रांचं एक्झिबिशन रवींद्रभाऊ जगदाळे यांच्या मदतीने आज ऑर्गनाईज केले होते. आणि मुलांनी फार ते एन्जॉय केलं. मुलांनी वेगवेगळ्या शस्त्रांची माहिती मिळाली, त्या शस्त्रांवरचं बारकाईचं काम, त्याच्यानंतर शस्त्रांचा उपयोग आणि शस्त्रांबद्दलची माहिती, कुठं कुठं ते वापरले गेले त्याच्या माहितीसाठी मुलं प्रवृत्त झाले आणि त्यांना बऱ्याचशा गोष्टींचं नॉलेज ह्या गोष्टींचं मिळालं. तर त्याच्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि प्रियदर्शनी स्कूलतर्फे त्यांना ग्रॅटिट्यूड म्हणून आय ॲडमायर द वर्क दॅट इज डुईंग इन ऑल द रिसर्च वगैरे जे काय ते करतायत
जे त्यांचं रिसर्च चालू आहे किंवा जे प्रोग्राम ते करतात त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.